ही बंडखोरी होत असताना खरं तर ठाकरे गटानं तितकीच काळजी देखील घेतली होती आणि या बंडखोरीला रोखण्याचा, मोडून काढण्याचा देखील प्रयत्न ठाकरे गटाकडून पुरेपूर झाला होता। परंतु आपण बघतोय व्हीप जारी करण्यात आले होते। बैठकीला जे खासदार गैरहजर आहेत त्यांना नोटिसा धाडण्यात आल्या होत्या, पण हे सगळे व्हीप, ही सगळी प्रक्रिया ठाकरे गटाची आज मात्र लोकसभा सचिवालयानं निष्फळ ठरवलेली आहे आणि शिंदेंच्या गटामध्ये गेलेल्या 6 खासदारांच्या या विलीनीकरणाला अखेर मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे आपण बघतोय शिंदेंचं राज्यासोबतच आता मात्र देशात एनडीए मध्ये देखील वजन वाढल्याची ही चर्चा सुरू झालेली आहे। 6 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला अखेर लोकसभा सचिवालयानं आपण बघतोय मंजुरी दिलेली आहे। एक अत्यंत मोठा निर्णय ठाकरेंची शिवसेना, ज्या शिवसेनेद्वारे आपण बघतोय की हे 6 खासदार जे ते निवडून आले होते, त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशाला ज्या ठिकाणी ठाकरेंनी तीव्र विरोध केला होता, तो विरोधच मोडीत काढत आपण बघतोय सचिवालयानं थेट शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जे विलीनीकरण झालंय त्याला मंजुरी दिलेली आहे। आता हे 6 बंडखोर खासदार शिंदेंचे अधिकृत खासदार असणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातली एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या या 6 खासदारांनी जी बंडखोरी केली होती त्या विलीनीकरणाला अखेर मंजुरी मिळालेली आहे। लोकसभा सचिवालयानं हा मोठा निर्णय दिला आहे। शिवसेनेचे जे 6 बंडखोर खासदार आहेत त्या खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळालेली आहे। यावेळेस आपण बघतोय सचिवालयानं, लोकसभेच्या सचिवालयानं हा निर्णय जाहीर केलेला आहे। त्यामुळे ठाकरेंनी जे प्रयत्न केले होते ते सगळे प्रयत्न आज मात्र निष्फळ ठरलेले आहेत। ठाकरेंनी व्हीप जारी केला होता ही बंडखोरी रोखण्यासाठी, ओम बिर्ला यांची देखील भेट घेतली होती, परंतु आता मात्र शिंदेंनी या संपूर्ण 6 खासदारांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर एक वक्तव्य केलं होतं की माझा सगळा प्लॅन हा फुलप्रूफ असतो। आज मात्र त्या दाव्याला अधिकृतरित्या आपण बघतोय पुष्टी मिळालेली आहे आणि हा फुलप्रूफ प्लॅन शिंदेंचा यशस्वी झालेला आहे। या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयानं मंजुरी दिलेली आहे। शिंदेंनी 6 खासदार ठाकरे गटाचे फोडले होते आणि आपल्या पक्षात घेतले, त्यानंतर हे विलीनीकरण मान्य होणार नाही, कायदेशीर पेचामध्ये हे विलीनीकरण पडू शकतं अशी शक्यता असताना ठाकरे गटानं या विलीनीकरणावर आक्षेप घेतलेला असताना व्हीपला या खासदारांनी झुगारलं होतं। बैठकीला ते गैरहजर राहिले होते, त्यामुळे यांच्यावर कारवाई करा अशी मागणीचं पत्र ओम बिर्ला यांना देण्यात आलं होतं। तरी देखील आपण बघतोय या बंडखोर 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे ज्या शिवसेनेमध्ये हे खासदार होते त्या शिवसेनेच्या खासदारांनी व्हीप झुगारला होता, बैठकीला गैरहजर राहिले होते, त्या व्हीपवर कारवाई झालेली नाही, त्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही। तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या सगळ्या खासदारांनी, आपल्याला माहिती आहे, शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि आता मात्र हा प्रवेश अधिकृत झालेला आहे, त्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळालेली आहे। ठाकरे सेनेच्या बंडखोर खासदारांबाबत एक मोठा निर्णय दिल्लीतून समोर आलाय। तर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, आपण बघतोय शिंदेचे जे खासदार शिंदे गटामध्ये आले होते त्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला अधिकृतरित्या मंजुरी मिळालेली आहे, त्यामुळे ठाकरेंसाठी धक्का, तर शिंदेच्या गटामध्ये मात्र आता आनंद असेल। काय या संपूर्ण मंजुरी आल्यानंतरचं वातावरण सांगताय, काय राजकीय परिस्थिती आहे? निश्चित स्नेहिल, ज्या अर्थी ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं की जे 6 फुटीर खासदार जे आहेत त्यांना मान्यता दिली गेली नाही पाहिजे आणि त्यानंतर देखील लोकसभेने जे आहे ते आता या 6 खासदारांच्या गटाला विलीनीकरणासाठी मंजुरी दिलेली आहे। आपण जर का पाहिलं तर कुठेतरी एका खासदारामुळे जे आहे ते 2/3 मेजॉरिटी शिंदे सेनेकडे होत नव्हती, मिळत नव्हती, त्यामुळे कुठेतरी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। मात्र आता आपण जर का पाहिलं तर थोडं थांबवतोय, आपल्या सोबत अंबादास दानवे या वेळेस जोडले गेलेले आहेत। अंबादास दानवेजी, आपण बघतोय की तुम्ही ही बंडखोरी रोखण्यासाठी खरं तर प्रयत्न केले होते, व्हीप जारी केले होते, या व्हीपला झुगारून खरं तर या खासदारांनी ते बैठकीला आले नव्हते, खूप प्रयत्न ठाकरे गटाकडून या खासदारांवर कारवाईसाठी झाले होते, परंतु हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत आणि त्यांचं जे विलीनीकरण आहे त्याला अधिकृतरित्या मंजुरी मिळालेली आहे। ही विलीनीकरणाची मंजुरी अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहे। घटनेच्या 10व्या परिच्छेदानुसार अशा पद्धतीनं कोणत्याही पक्षाला विलीन करता येतं, त्यांना गट स्थापन करता आला असता,
पण पक्षात विलीन होता येणार नाही आणि मला असं वाटतं याला निश्चित शिवसेना कायदेशीर आव्हान देईल. अगदी काय पुढची आता स्टेप असेल शिवसेना ठाकरे गटाची? नाही, कायदेशीर याला दृष्ट्या आम्ही निश्चित सामोरे जाऊ. याला आम्ही या सगळ्याला चॅलेंज करू. अगदी धन्यवाद अंबादास दानवेजी. तर आपण बघतोय की ठाकरेंच्या सेनेकडून प्रतिक्रिया आलेली आहे. या संपूर्ण निर्णयाला आम्ही आव्हान देणार आहोत, कायदेशीररित्या या संपूर्ण प्रसंगाला सामोरे जाणार आहोत, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. तर पुन्हा एकदा जाऊया सूरज मसूरकर यांच्याकडे. सूरज, आपण बघतोय की अंबादास दानवे यांनी म्हटलंय की आता आम्ही या संपूर्ण निर्णयाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत, कायदेशीर चर्चा करू आणि त्यानंतर या संपूर्ण निर्णयाच्या विरोधात आम्ही आमची भूमिका घेणार आहोत. काय वाटतं, शिवसेना ठाकरे गटाकडे काय पर्याय आहेत? निश्चितपणे ठाकरे गटाने आधी देखील कायदेशीररित्या आम्ही या पुढील गोष्टी ज्या आहेत त्या करू. आता तोच पर्याय एक ठाकरे गटाकडे असणार आहे की या सर्व गोष्टीला लोकसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्याला कोर्टामध्ये आव्हान करणं. या आधी देखील अनेक आव्हानं जी कोर्टामध्ये ठाकरे गटाने केलेली आहेत ती प्रलंबित आहे. आता